राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट असणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीत नवीन निर्णय घेण्यात आलेले आहेत। आता या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी होणार आहे। तर 14,000 कोटी रक्कम सुद्धा वाढ करण्यात आली आहे व कोणते शेतकरी आता नवीन पात्र असणार आहे लगेच बघूया। पण चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्या योजनेला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर याआधी कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी खुश खबर असणार आहे, कारण मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने नवीन निर्णय घेण्यात आला आहे। तर जून 2026 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना महाराष्ट्र सरकारने मंजूर केली व त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित राहिले। ही योजना फसवी आहे। ही योजना सरकारने शेतकऱ्यांना जे काही प्रॉफिट आहे ते देण्यात आलं नाही, अनेक प्रश्न होते। मात्र आता या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कृषी कर्ज माफ करण्यात येणार असून राज्यातील 56 लाखहून अधिक शेतकऱ्यांना तब्बल 36 कोटी रुपयांचे कर्ज सुद्धा माफ होणार आहे। तर सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता। दरम्यान जे मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शासनाने मागील कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे। या निर्णयानुसार यंदाच्या कर्जमाफी योजनेत यापूर्वी कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात येणार असून त्यामुळे मागील कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी ठरलेली आहे। आता जी माहिती मिळाली आहे त्यानुसार 2017-19 मधील कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार असून यासाठी राज्य सरकारने तब्बल 14,000 कोटी रुपयांची तरतूद देखील केली आहे। तर या निर्णयामुळे जवळपास याआधी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या जवळपास 5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे व या संदर्भातील निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। त्यामुळे यापूर्वी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक बातमी मानली जात आहे। तर महत्त्वपूर्ण अपडेट आहे शेतकरी बांधवांनो, नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजनेला फॉलो सबस्क्राईब करा। धन्यवाद।